त्याला दिसत नाही. महाराज जाऊ द्या, माझा विषय असा चाललेला आहे. संकट असेल तर माणसं देवाचं चिंतन करतात, नसेल तर त्यांना देव आठवत नाहीये. काय सांगू तुम्हाला, काय संत वाङ्मय, काय पुराणाचं चिंतन आहे. महाराज तुम्ही देवाला कधी बी दुःख मागता का सुख मागता? काय मत आहे तुमचं? तुम्ही देवाकडे जाता का देव तुमच्याकडे येतो? सुरडीचं कसं मला माहित नाही, मी तुम्हाला विचारतो. बरोबर आहे ना? तुम्ही कुठे जाता? देवाकडे जाता, बरोबर आहे. मग तुम्ही जर देवाकडे जात असाल तर तुम्ही देवाला मागत असताना दुःख मागता का सुख मागता? जाऊ द्या, काय मागावं? काय मत आहे तुमचं? दुःख मागावं का सुख मागावं? अरे सुखच मागतात, आणि बरोबर आहे, सुखच मागितलं पाहिजे. पण आपल्याला सुख देणं इतकं आपली योग्यता नसते हो. आपलं लय बिघडलेलं काम आहे. त्याच्यामुळे देव कंटाळा तुम्हाला महाराज सुख देऊन देऊन. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्या जीवनामध्ये आपण मागत जरी सुख असलो तर नेमकं काय होतं, आपल्याला दुःख मिळतं. दुःख, बरोबर आहे. आपल्याकडे ग्रामीण भागात एक म्हण आहे, तुमच्याकडे आहे काय मला माहित नाही. करायला गेलं गणपतीन झालं लय लांब बसले तिकडे वा म्हणतात लोक पंढरपूरच्या. मला दिसा नाही म्हणून असा हात करून बघतोय. कसं आहे, बरोबर आहे ना? करायला गेलं गणपती झालं माकड. कशामुळे होतं? आपलं महाराज मागणं एक असतं, बघणं एक असतं, करणं एक असतं, खाणं एक असतं, पिणं एक असतं. म्हणजे आत एक असतं बाहेर एक असतं. असला आपला धंदा चाललाय सगळा. त्याच्यामुळे आपण फसवतो कोणाला? ज्यांनी जन्म दिलाय त्याला. आपण देवाला फसवतो. देवाला असं वाटतं लोकांना काही देवाला काही कळतच नाही, देवाला काही दिसतच नाही, असा गैर गोड समज आहे. कोणाचा? मानवाचा. पण एक लक्षात ठेवा, अरे त्याच्यासारखा नाही महाराज, चतुर कोणीच नाही. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुगट सकळा मणी, धन्य तोची विठोबा. माझं चिंतन असं चाललेलं आहे महाराज. त्याला सगळं कळतं रे, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. विश्वी विश्वंबर परी अरची न लगे. महाराज तुमच्याकडे किती आहे म्हणजे संपत्ती नाही, तुमच्याकडे भाव किती आहे हा परमात्मा बघतो. माफी मागून बोलू का? देवाला जर तुम्ही उद्या दर्शनाला गेलात तर देवाला काय द्याल? काय मत आहे तुमचं? काय द्याल तुम्ही? काय अपेक्षा आहे तुमची देवाला द्यायची? सांगू तुम्हाला, देवाला पैशाची गरज पडत नाही महाराज. पैशाशिवाय देवाचा परमात्मा होत नाही इथपर्यंत ठीक आहे, मी तुमच्या मताला सहमत आहे. पण देवाला जर तुम्हाला द्यायचं असेल तर माफी मागून बोलतो, तुमच्या मनामध्ये जर भाव नसेल, प्रेम नसेल तर तो परमात्मा तुम्हाला कधी डुंकून सुद्धा पाहत नाही. जर देवाला द्यायचं असेल तर महाराज म्हणतात, देवा कारणे भावत स्मानो. देवा कारणे भाव तस्मात. बाकी महाराज द्यावे न लगे फारसे वित्त. पुढे का झाले एक चित्त. इथं अंडरलाईन केल्या. घरी गेल्यावर काय करायचं? अंडरलाईन करायची. घरी गेल्यावर आम्ही दिवसभरातून काय काय केलं, कुणाचं मनात वाईट चितलं, कुणाचं वाटोळं केलं, शेतात जातात असताना कुणाची मोटर चालू होती, कुणाची विहीर ढकलून दिली, कुणाच्या मोठीचं वायर तोडलं. झोपताना विचार करायचा. आणि मग देवाला काय द्यायचं? चित्त द्यायचं. देवा अशी वाईट बुद्धी करण्याची संकल्पना मनामध्ये होऊ देऊ नको रे. सांगू तुम्हाला, तुम्ही दुसऱ्याला खड्डा खांदा तर तो त्याच्यात पडणार नाही, आपण जाऊन पडणार आहे. माझं मत असं आहे, करायचं असेल तर चांगलं करा,
वाईट करण्याचा प्रयत्न करू नका, कारण तो महाराज जाणताय, तो महाराज सर्वस्व असल्यामुळं आपल्या जीवनामध्ये आपण काय करावं हे आपल्याला जरी स्वातंत्र्य असलं, पण जीवनामध्ये महाराज सत्यच कर्म केलं पाहिजे, सत्यच वागलं पाहिजे. सगळ्याच गोष्टी खऱ्या अर्थाने साधू संतांनी जसं सांगितलेलं आहे, शास्त्र म्हणेल सांडावे ते राज्यही तृण मानावे, अशी ज्यांची तयारी आहे त्यांनी परमार्थाच्या वाटेवरती वाटचाल करावी. महाराज म्हणतात, असा जो परमार्थाच्या वाटेवरती वाटचाल करतो त्याच्या जीवनामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे तुम्ही चाला याची वाटे, भरवसेने भेटे पांडुरंग भरवसा ठेवा. तुम्ही या वाटेने चाललात, आज ना उद्या तुम्हाला सापडेले वाटे जाता गंगा स्नाना, आणि मंत्र दिला मस्तकी ठेवला, सापडेले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. माझं चिंतन असं चाललेलं आहे, तो परमात्मा महाराज तुम्ही ज्या वाटेने जा त्या वाटेवरती उभा राहून तुमचं सर्वस्व तो काय करणार आहे, निवारण करणार आहे. त्याच्यामुळं आपला परमार्थ ज्याची त्याने जोखा लोका देखून बघितला पाहिजे आणि मला त्या परमात्म्याचं नाम चिंतन केलं पाहिजे. माझा विषय असा चाललेला आहे, संत आणि संतांचा महिमा. संत महात्मे वर्णन करतात. कोण संत? तुमच्या समोर आणि माझ्या समोर अभंगाच्या दृष्टिकोनातून एकच संत आहेत, ज्या संतांना शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात, असे संत. बर का? कोण संत? संतांची तुम्हाला वृत्ती सांगू की ज्यांच्या जीवनामध्ये परमार्थ करत असताना येवण अंगावरी थुंकला. किती वेळा? नीट ऐका. परमार्थ करणाऱ्या संतांची वृत्ती कशी असते म्हणून त्यांना संत म्हणतात. येवण बर का, एखादं दुष्ट मूर्ख कसला म्हणायचा तसला म्हणा, तो व्यक्ती एका असणाऱ्या कट्ट्यावरती बसला. नाथ महाराज स्नान करायला चालले होते, स्नान करून आले. काही गावातल्या कुटाळ लोकांनी सांगितलं, बघ रे महाराजांना तू काय कर, चेष्टा कर, त्यांच्या अंगावरती थूक. आणि 5 विडे आणून दिले त्याला. किती? 5 विडे आणून दिले. त्यांनी पहिला विडा खाल्ला. नाथ महाराज जवळ आले की पचकन पिचकरी मारली आणि अंगावरती थुंकला. महाराज काहीच बोलले नाहीत. महाराज बघितलं, अरे अरे देवाच्या समोर असं आपण कसं घाण जावं. नाथ महाराज तिथूनच बाहेर फिरले, पुन्हा स्नान केलं, पुन्हा आले. असो 5 वेळा झाला. 5ची विडे संपले. त्या कुटाळ लोकांनी बघितलं, त्याला एकदम पुन्हा 95 पानाची विडे आणून दिले. किती? 95. 95 प्लस 5 किती झाले? 100. 100 वेळेला त्यांनी पान खाल्लं. नाथ महाराजच्या अंगावर तो थुंकला आणि पान संपल्याच्या नंतर मला सायंकाळची वेळ होऊ लागली. नाथ महाराज पुन्हा समोर आले. त्याला महाराज इतकं वाईट वाटलं, त्याला उपरती निर्माण झाली. अरे आपण भल्या पहाटेपासून 5 वाजल्यापासून पान काय खातो, महाराजांच्या अंगावरती काय थुंकतो, काय माझं जीवन आहे रे, मी खूप चूक केली. पटकन महाराज उडी मारली, नाथ महाराजांचे पाय धरले आणि नाथ महाराजांना सांगितलं, महाराज मला माफ करा, मी खूप वाईट आहे, मी 100 वेळा तुमच्या अंगावरती थुंकलो, मला तुम्ही माफ करा. त्यावेळेला नाथ महाराज त्याच्या हाताला धरलं आणि महाराज असं उभा केलं, सांगितलं, अरे बाळा तू खूप खूप चांगलं केलंस. अरे तू जर 100 वेळा अंगावरती थुंकला नसता तर एका दिवसामध्ये मी गंगेचं 100 वेळा स्नान केलं नसतं. ऐका ना, नाथ महाराजांनी काय केलं? प्रसाद देऊनी मुक्त केला, येवण अंगावरी थुंकला, प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त अंगावरी थुंकला, प्रसाद देवोनी मुक्त केला, देवोनी मुक्त केला, येवण अंगावर येऊनी थुंकला. आणि काय केलं महाराजांनी? प्रसाद देवोनी मुक्त केला. महाराज आशाही खळाला, आशाही दुष्टांना काय करतात? मुक्त करतात रे, मुक्त करतात. काय त्या परमात्म्याचं त्या संतांचं चिंतन आहे. अरे त्या पुतनेने स्तनामध्ये विष भरलं आणि देवाला मारण्याचा प्रयत्न केला तरी त्या महाराज पुतनेला मोक्ष दिला. माझं चिंतन असं चाललेलं आहे, संत महात्म्याने तो परमात्मा जगावरती खूप मोठा उपकार करतात. अशी असणारी संत म्हणून त्यांना संत म्हणायचं. एवढंच नाही महाराज, रामेश्वरची कावड महाराज तिकडं काशीला जात असेल किंवा काशीची कावड रामेश्वरला जात असेल, पण ज्या असणाऱ्या गाढवामध्ये प्राण तरपडत असताना नाथ महाराजांनी ते पाणी त्याला पाजलं. याचा अर्थ पशु पक्ष्यांच्या एवढंच नाही, वृक्ष वेली लता गुंज जळी स्थळी काष्टी पाशानी
जो परमात्मा ज्या महात्म्यांना अनुभवता येतो, असं ज्यांचं जीवन उत्तुंग सागरासारखं आहे, आकाशाला गवसणी घालावी असं ज्यांचं संत जीवन आहे, अशा शांती ब्रह्मनाथ महाराजांचं जीवन सांगत असताना, वर्णन करत असताना वर्णन करणारा महात्मा काय श्रेष्ठ आहे. 2 पद तुमच्या लक्षात आणून दिली. पहिलं पद संत आणि दुसरं पद आहे ते शांत. तिसरं पदाचं चिंतन करत नाही, मला खूप वेळ नाहीये, मला पटकन अभंगाचं चिंतन करायचं आहे, अर्धाच तास राहिला आहे. तिसरं पद सांगितलं ते श्रीमंत आहेत. पहिली गोष्ट ते संत आहेत, दुसरी गोष्ट ते शांत आहेत आणि तिसरी गोष्ट ते श्रीमंत आहेत. कसे आहेत या सगळ्यांचं चिंतन करण्यासाठी जरी आपल्याला वेळ नसला तर एक वाक्य तुमच्या समोर सांगतो. अरे भगवंताला देखील 36 वर्ष नाथ महाराजांच्या घरी पाणी वाहावं लागलं. त्यांनी 12 वर्ष महाराज काय केला, गंध उगळला. 36 वर्ष महाराज संतांच्या घरी काम केलं. अशी ज्यांची असणारी अवस्था आहे, असा ज्यांचा अधिकार आहे, असे असणारे शांती ब्रह्मनाथ महाराज कुणाचं वर्णन करत असतील तर ज्ञानोबरायांचं वर्णन करत असतील. त्या वर्णनाचं काय स्वरूप आहे महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू संतांचं वर्णन करतात आणि ज्ञानोबरायांचं वर्णन करतात. कशावरून? तर या अभंगामध्ये जे संतांची लक्षणं सांगितले ती सगळी लक्षणं ज्ञानोबरायांच्या संबंधाने आपल्याला पाहता येतात. किंवा या अभंगामध्ये ज्ञानोबरायांचं नाव घेतल्यामुळं मला असं वाटतं की ज्ञानोबरायांचंच वर्णन शांती ब्रह्मनाथ महाराज करतात. ठीक आहे, कसे आहेत ज्ञानोबराय? ज्ञानोबरायांचं पहिलं वर्णन करत असताना, पहिलं लक्षण करत असताना असं सांगितलेलं आहे की ते संत कृपाळू आहेत. कसे आहेत? कृपा करतात. कृपा कशी कृपा करतात? कृपेचे अनेक पद्धतीनं चिंतन केलेलं आहे. शास्त्र कृपा वेगळी बरं का, नेत्र कृपा वेगळी, संत कृपा वेगळी. हे कृपेचं चिंतन आहे. माझा विषय असा चाललेला आहे कृपा. तसं ते संत कृपाळू आहेत, कृपाळू सज्जन आहेत. तुम्ही संत जन. चला, माझा विषय असा चाललेला आहे. तेच संत संतांना आवडतात की जे संत कृपा करतात. दीनबहू आवडती, कृपावंत किती आणि दीनबहू आवडती. माझं चिंतन असं चाललेलं आहे की ते संत आपल्या जीवनामध्ये कृपा करतात बरं का. कृपा वेगळी आणि उपकार वेगळा. काय म्हटलं मी? कृपा वेगळी आणि उपकार वेगळा. संत उपकारही करतात आणि संत कृपाही करतात. चला,
कृपेचं आणि उपकाराचं चिंतन करत असताना मला थोडस अभंगाच्या संबंधाने एक वाक्य चिंतन करायचंय. ज्ञानोबांच्या अनेक प्रकारच्या कृपा सांगितल्या. आणखी एक सोपं बोलू का? सोपं. संत संतावरती कृपा करतात याच्यात नवल नाही. आणखी एक मुद्दाम शब्द बोलून जातो. संत देवावरती कृपा करतात याच्यात नवल नाही. संत महात्मे जीवावरती कृपा करतात याच्यात नवल नाही. आणखी सोपं बोलू का? संत महात्मे सजीवावरती कृपा करतात याच्यात नवल नाही. पण सज्जनांनो नीट ऐका, संत महात्मे निर्जीवावरती कृपा करतात असा संतांचा महिमा संत वाङ्मयामध्ये गायला. माझा विषय असा चाललेला आहे, सजीवावरती कुणी कृपा करतो, पशु पक्षावरती कुणी कृपा करत नाहीये, कुणी त्याला जवळ करत नाहीये. माझा विषय असा चाललेला आहे की अगदी सर्व ठिकाणी सर्वावरती कृपा करणारा एकच महात्मा आहे, त्याचं नाव आहे संत. चला, संतांच्या अनेक कृपा आहेत, एक कृपा फक्त सांगतो आणि पुढे चिंतन करतो. ज्ञानोबांनी या विश्वामध्ये खूप मोठी कृपा केली की ज्या ज्ञानाने मनुष्याला जीवन जगता येतं ते ज्ञान खऱ्या अर्थाने समाजापर्यंत कुठून आलं असेल तर ते ज्ञान माझ्या ज्ञानोबरायापासून आलं. कुठून आलं? ते ज्ञानोबरायापासून आलं. नसेल तर पूर्वी ज्ञानाची पद्धत अशी होती. मी तुम्हाला दोन दृष्टांत वेगवेगळ्या पद्धतीने सांगेल आणि दोन पद्धतीने चिंतन सांगून ज्ञानोबरायापर्यंत येईल. पूर्वीची पद्धत अशी होती, एक गुरु आणि एक शिष्य. एका गुरुनेच एका शिष्याला ज्ञान सांगायचं, अनेक शिष्य नाहीत, एकच शिष्य आणि एकच गुरु. ज्ञान सांगण्याची पद्धत आहे. आपण रोज अभंग हरिपाठामध्ये म्हणतो, तुमचा पाठ आहे बरोबर आहे. अजिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. हे अभंग पहा पूर्ण. गोरक्ष ओळला गहिनी प्रति गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार सोजविले. चला, पण या अभंगामध्ये जर तुम्ही चिंतन करायला गेलात तर तुम्हाला फक्त दोनच देव सापडतील. म्हणजे एकच देव तो गुरु होतो आणि एकच देव तो शिष्य होतो. कोणता देव शिष्य होतो आणि कोणता देव गुरु होतो? नीट ऐका. आजीनाथ बर का, गुरु बर का, सकळ सिद्धांचा. आजीनाथ म्हणजे कोण? अरे तुम्ही किती कीर्तन ऐकता, प्रमाण पाठ नाही का तुमची? आदिनाथ शंकर. कोण आदिनाथ? आदिनाथ कोण? आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर शुकाय साथोर तुझा नाही. चाल शिकला असतो ना? नाही चाल शिकला. आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर शुकाय साथोर शास्त्राचे वाहन तपते ताटण. जाऊ द्या, माझा विषय असा चाललेला आहे की एक गुरु आणि एक शिष्य. शंकर भगवंताने ज्ञान सांगायचं, शिष्य कोण? विष्णू परमात्मा. काय म्हटलं मी तुम्हाला? शिष्य कोण? विष्णू परमात्मा. पुन्हा विष्णू परमात्मा पुन्हा तो गुरु होतो आणि मग शिष्य भगवान शंकर परमा होतात. म्हणजे शंकराने विष्णूला ज्ञान सांगायचं, विष्णूने शंकराला सांगायचं, शंकराने पुन्हा विष्णूला सांगायचं. पूर्ण अभंग पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि शेवटी महाराज जो विष्णू परमात्म्याचा अवतार आहे, कोण? ज्ञानोबा आहे, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. त्या ज्ञानोबराने हे सर्व असणार ज्ञान प्रगट केलं. नसेल तर पूर्वीचं ज्ञानाचं चिंतन पहा तुम्ही. भगवान शंकर परमात्म्याने ज्ञान सांगण्यासाठी महाराज जो आपला शिष्य आहे, जी आपली पत्नी आहे, त्या पार्वती मातेला म्हणजे उमा मातेला ज्ञान सांगण्यासाठी प्रयत्न केला. ज्ञान सांगत असताना ते ऐकलं कोणी? माशेच्या पोटामध्ये स्वर्गीतल्या लोकांनी. मग भारत महाराजांनी मग ऐकलं कोणी? मत्स्याच्या पोटी कोणी ऐकलं? तोच विष्णू परमात्मा आहे. माझा विषय असा चाललेला आहे, तुम्ही चिंतन श्रवण करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. भागवतामध्ये चिंतन आले, विष्णू परमात्म्याने महाराज ज्यावेळेस श्रवण केलं, पण कशाच्या संबंधाने? कुठला विष्णू परमात्म्याचा अवतार आहे? भगवान शंकर परमात्मा तत्वज्ञान सांगत असताना पार्वती मातेला सांगितलं, बघ कुणी ऐकत आहे का? ती बघायला गेली, मग बघितलं काही नव्हतं, एक अंड होतं. त्या अंड्याने पुन्हा महाराज पोपटाच्या रूपाने ते तत्वज्ञान ऐकलं. तो परमात्माच आहे, विष्णू परमात्माचा तो अवतार आहे. म्हणजे भगवान शंकर परमात्म्याने कथेच्या संबंधाने तुम्हाला दोन कथा सांगितल्या तुम्हाला. म्हणजे मत्स्याच्या पोटामध्ये शंकर परमात्म्याने सांगितलं, पार्वती झोपली त्यावेळेस ऐकलं विष्णू परमात्म्यानेच. आणि भागवतामध्ये देखील त्या अंड्याच्या रूपाने पोपटाच्या रूपाने ऐकलं कोणी? विष्णू परमात्म्यानेच म्हणे. म्हणजे दोन वेळा शंकराने ज्ञान सांगितलं, दोन वेळा विष्णू परमात्म्याने ऐकलं. पण परमात्म्याने असं वाटलं, ज्ञानोबाने असं वाटलं, एक करून एक शिष्य कर, पण आपण काय करायचं? प्रगट करायचं. म्हणजे ज्ञानोबरायाने या विश्वावरती अशी काय कृपा केली आणि त्या कृपेचा परिणाम असा झाला, ते ज्ञान प्रगट केलं आणि सगळ्या विश्वाला ज्ञानी बनवलं. प्रगट गुह्य बोले विश्व
संकल्प ठेविले आरती ज्ञानराजा साधू संत ज्ञान जे आहे ते ज्ञान प्रगट केलं आणि महाराज या सगळ्या विश्वातल्या मानवाला काय केलं ज्ञानी बनवलं ज्ञानी म्हणून महाराज पहिली ज्ञानाची कृपा कुणी केली असेल तर माझ्या ज्ञानोबरायांनी कृपा केली म्हणून ज्ञानोबराय कशी आहेत कृपाळू आहेत कृपाळू चला दुसरं चिंतन जर आपण बघितलं तर महाराज सर्वसामान्यावरती कृपा करतात याच्यात नवल नाही बरं का संत संतावरती कृपा करतात याच्यात नवल नाही जीवावरती कृपा केली ज्ञानोबराकडे ज्ञान होतं म्हणून ज्ञानोबरांच्या बाबतीमध्ये ज्ञानाचं चिंतन करत असताना ज्ञानोबराय कशा आहेत ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर एवढंच नाही महाराज ज्ञानोबराय इतकी कृपा करतात इतकी कृपा करतात सांगतो तुम्हाला जर असं वाटलं ना माझा मुलगा ज्ञानी व्हावा तुम्ही ऐकताय ना नीट ऐका जर तुम्हाला असं वाटलं माझी मुलगी माझा मुलगा ज्ञानी व्हावा तर फक्त ज्ञानोबरायांचा तुम्ही जप करा जो ज्ञानोबरायांच्या नावाचा चतुराक्षराचा जप करतो त्याच्या जीवनामध्ये काय होतं ज्ञान प्राप्त होतं ज्ञान मी माझं पदार्थ सांगत नाही नीट ऐका ज्ञानदेव हा मंत्र आहे ज्ञानदेव हे नाव नाही जर तुमचं डोकं ठिकाणी वाचलं तर मी काय सांगतो नीट ऐका काय सांगितलं मी तुम्हाला ज्ञानदेव हे नाव नाही काय आहे ज्ञानदेव हा मंत्र आहे तुम्हाला मी प्रमाण सांगू का सांगतो नीट ऐका ज्ञानदेव चतुराक्षरी ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करी सर्वज्ञ जपहा करी सर्वज्ञ ज्ञानाध्याना विरहित ब्रह्म ज्ञानाध्याना विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा प्राप्तीची संज्ञा पुढे ऐका ज्ञानाग्नीने पापे जळती हे ज्याची आज्ञा काय आज्ञा आहे रे महाराज अरे त्या ज्ञानाने तुमची पाप जळतात ही ज्याला आज्ञा करण्याची ताकद आहे जो आज्ञा करतो तुमचं पाप जाळतो आणि तुम्हाला ज्ञान प्राप्त करून देतो असा ज्ञानदेव हा मंत्र आहे ज्ञानदेव चतुराक्षरी हा मंत्र आहे तुम्ही काय करायचा जपायचा माणसं मंत्र तर जपतच नाहीत महाराज इतका हलकटपणा करतात हातामध्ये माळा घेतात लोकांना ती जपाची माळ दिसली पाहिजे आणि मग तो नुसतं असं हलवायचं आणि मनात पाप करायचं कसा देव भेटन रे नका नखरे करू रे जाऊ द्या तुमचं तुमच्याकडे माझं माझ्याकडे माझा विषय असा चाललेला आहे आम्ही सोंग ढोंग करतो त्याचा परिणाम आमच्या आयुष्यात दुःखच दुःख आहे महाराज देव आमच्याकडे येतच नाही पण सांगू तुम्हाला जर तुम्हाला संकट पडलं आणि तुमचा जर महाराज सच्चा भाव असेल तुमचं सच्च प्रेम असेल तर तो परमात्मा आल्याशिवाय राहत नाही काही सुरदासांचं चिंतन आहे रे महाराज सुरदास एवढा गोड भाव परमात्म्याचा नामचिंतनाचा समाजाच्या समोर ठेवतात आणि या समाजाला विश्वास देतात विश्वास म्हणतात तुम्ही त्या परमात्म्याचं चिंतन करा तो परमात्मा आल्याशिवाय राहत नाही ऐका सांगतो तुम्हाला सूरदासांचा भाव सूरदास चिंतन करतात जब कोई नहीं आता जब कोई नहीं आता ओ शाम आते हैं जब कोई नहीं आता ओ शाम आते हैं मेरे दुख के दिनों में वो बड़े काम आते हैं मेरे दुख के दिनों में वो बड़े काम आते हैं मेरे दुख के दिनों में वो बड़े काम आते हैं जब कोई नहीं आता वो शाम आते हैं जब कोई नहीं आता वो शाम आते हैं मेरे दुख के दिनों में वो बड़े काम आते हैं मेरे दुख के दिनों में वो बड़े काम आते हैं तन में अपना मन
मेरे दुख के दिनों में हो बड़े काम आते हैं, मेरे दुख के दिनों में हो बड़े काम आते हैं. माणसं मला सगळ्याला बोलवतात, सगळ्याला. तुम्ही देवाला कधी बोलवले का तुमच्या वास्तुशांतीला? लग्नाला तरी कधी तुम्ही तुमच्या बोलवले का? लेकराच्या देवाला बोलवले का? आणि जर तुम्ही लेकराला तुमच्या लेकराच्या लग्नामध्ये देवाला बोलवलं असेल तर तो देव 100% येतो. पण तुमची लेकरं तिकडं लग्नाच्या टायमाला बोंबलत नाचत बसतात रे, आणि मग लग्नाचा मुहूर्त ती वेळ टळून जाते, आणि मग तो विश्वदेव आणि पितरदेव तुम्ही वेळेला न लावल्यामुळं महाराज खूप विघ्न ओढवतो, खूप विघ्न ओढवतो. म्हणून एक तर माझी हिंदू धर्मातल्या माणसाला विनंती आहे, एक तर लग्नाचं मुहूर्त काढी जाऊ नका, वेळ काढी जाऊ नका, आणि त्याच्यावरती वेळ छापी जाऊ नका. म्हणजे देव त्या टायमाला येऊन थांबत नाही. तुम्ही लग्नाची वेळ जर पत्रिकेवरती छापली आणि त्यावेळेला लग्न हे लावलं तर ती अक्षता घेऊन देव देवता वरी थांबतात आणि तिष्ठत थांबतात रे. त्याचा परिणाम आशीर्वाद न देता ते तुमच्या लेकरांना शाप देऊन जातात. माझी विनंती आहे, मुलांना कमी नाचा म्हणावं, नाचा, आनंद व्यक्त करायचा जसा करायचा तसा करा, पण वेळेला महाराज करायला काय अडचण आहे? काहीच अडचण नाही ना. बघा तुम्ही लय कधी कधी वाईट घटना घडतात. टिपून ठेवा घरी गेल्यानंतर. इकडं लग्न लावताना नेमकं कोणीतरी जवळचं घरातलं चुलता चुलती अमुक तमुक तिकडं कसकती आणि इकडं टाइम होतो. लोक म्हणतात झाकून ठेवा, इकडे लग्न लावायचं आणि पुन्हा जायचं. इथे सगळे परिणाम आहेत. जोपर्यंत 3 देवता आहे, विश्वदेवता, पितृदेवता आणि ग्रामदेवता, नीट ऐकताय ना तुम्ही, आणि कुलदेवता, या 4 देवता ज्यांच्या जीवनामध्ये शाप देतात त्यांच्या आयुष्यात कधीच सुख मिळत नाही. घरी गेल्यानंतर लिहून ठेवा. नसेल तर माझ्याकडे या, मी तुम्हाला प्रमाण दाखवतो, शिवपुराण दाखवतो, विष्णू पुराण दाखवतो, ब्रह्मपुराण दाखवतो, वर्तव्य पुराण दाखवतो, भागवत पुराण दाखवतो, आणि तुम्हाला सिद्धांत दाखवतो. मनचक पदरचं अजिबात बोलत नाही, पण अलीकडे देवच मानत नाहीत. कितीतरी संख्या आहे. हिंदू धर्मामध्ये हिंदू म्हणून घेणाऱ्याच्या घराच्या दारामध्ये तुळस नसेल, तुमच्या गावामध्ये काही माणसं असेल, आमच्या शहरामध्ये काही माणसं असेल, इंजिनियरच्या डोक्यामध्ये आणखी प्लॅन नाही महाराज. तिथं तुळस नाही, तिथं देवघर नाही, आणि देवघर आलं तर नेमकं त्या किचनच्या कुठल्या तरी कोपऱ्यात जातं. तर तुमच्या महाराज डोक्यामध्ये, तुमच्या वास्तुशास्त्रामध्ये जर देवाला स्थान नसेल तर ती देवता कृपा करणार नाही. घरी गेल्यानंतर लिहून ठेवा. आणि लय तुम्हाला कंड असलं भांडणाचं तर तुमचे ग्रंथ घेऊन या माझ्याकडे. माझे ग्रंथ तुम्हाला मी दाखवतो. माझा विषय असा चाललेला आहे, हिंदू म्हणून जो घेतो त्याच्या दारात तुळस असली पाहिजे, त्याच्या घरामध्ये देवघर असलं पाहिजे. नसेल तर आमचे संत महात्मे त्याला म्हणतात स्मशान. ते स्मशान, हो ते काय आहे? स्मशान आहे, ते घर नाहीये. जाऊ द्या. घर कसं असावं? घराचं चिंतन केलेलं महाराज. हे जे घर आहे ना, हे घर अतिशय सुंदर आहे, अतिशय पवित्र आहे, अतिशय गोड आहे, अतिशय निर्मळ आहे. या घराचं सगळं चिंतन केलं म्हणून महाराज म्हणतात, कोणाचे हे घर, कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, कोणाचे हे घर, हा देह कोणाचा. हे घर आहे, देह नाहीये. आत्मा राम त्याचा तोची जाणे. जाऊ द्या, माझं चिंतन चाललेलं आहे. कृपेचं चिंतन करत होतो आपण. त्याची कृपा होणार नाही, तो संकटात येणार नाही, पण तो येतो महाराज, पण आपण त्याला बोलवत नाही. महाराज काय गोड संत मीराईचं चरित्र लिहिलं रे आमच्या साधू संतांनी. वैकुंठवासी पूज्य त्या भागातले पूज्य संत डोंगरेजी महाराज होऊन गेले, ज्यांनी भागवत जगाला शिकवलं, दाखवलं. एवढंच नाही, डोंगरेजी महाराजांचा भाव भागवतातला खूप सुंदर आहे. आणखी एक महात्म्य होऊन गेले अखंड आनंद. त्यांचं एक भजन आहे महाराज, ते भजन गायचे. संत मीराईचं भजन गायचे. ते म्हणायचे की संत मीराई आपल्या प्रपंचामध्ये त्या परमात्म्याला बोलवायची. सगळे संत महात्मे त्या परमात्म्याला महाराज काय करतात? आपल्या प्रपंचामध्ये बोलवतात. तो प्रपंचामध्ये येतो. ती म्हणायची महाराज, खूप संत मीराईचा भाव आहे, नीट ऐका. मेरा छोटा सा संसार, मेरा छोटा सा संसार, हरि आ जावे एक बार, हरि आ जावे, हरि आ जावे. मेरा छोटा सा संसार,
हरि आ जावे एक बार. संतांची प्रमाण सांगू का? महाराज म्हणतात तो मज व्हावा, तो मज व्हावा. पुढे ऐका, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. फक्त आपल्याला तिकडलं काही माहित नसतं आणि इकडलं तिकडं माहित नसतं. जाऊ द्या, माझा विषय असा चाललेला आहे. पण तो परमात्मा प्रत्येकाला हवाय. तो परमात्मा येतो. आणि महाराज कसा कसा येतो? लय भाव सगळ्यांचं गोड सांगितलाय. तिकडची सगळीच प्रमाण म्हणून दाखल्यानंतर तुम्ही म्हणताल महाराज बहुतेक तुम्ही सांप्रदायिक नाहीत काय की, तुम्हाला असं वाटेल म्हणून तिकडचं लय म्हणत नाही असेल तर महाराज तिथं असं गोड चिंतन केलंय. महाराज तो सहित ये शेत हात लेके धनुष्य साथ लेके हरि आना प्रभु जी लेके आना. माझा विषय असा चाललेला आहे. तो येतो महाराज, फक्त त्या परमात्म्याला बोलवत जा. आणि तो परमात्मा आला तर कृपा केल्याशिवाय राहत नाही. मग त्या परमात्म्याने अनेकावरती कृपा केली. मी बोलत होतो जडावरती कृपा केली. चेतनाचं सांगत बसतच नाही महाराज, सगळ्यावरती कृपा केली. पण त्याने जडावरती कृपा केली. संत जीवन काय असतं नीट ऐकताय ना? तुम्हाला भाव माहिती, फक्त मी दिग्दर्शन करतो. काय संतांचं जीवन असतं. संत माता आहे का संत पिता आहे, अर्थात पुरुष आहे का स्त्री आहे, त्यापेक्षा संत जीवन कळलं पाहिजे. ज्ञानोबर आहे अर्थात निवृत्तीनाथ महाराज सोपान काका माझी छोटीशी मुक्ताई महाराज प्रसंग अवधान चालत होते. चालता चालता असं लक्षात आलं की खूप गर्दी जमली. मुक्ताईने विचारलं, ए ज्ञान दादा, ए दादा थांबणार रे, थांबना, बघ ना समोर गाव दिसतंय आणि गावाच्या बाहेर एवढं पांढरं पांढरं काय दिसतंय रे? बघ काय माणसं दिसतेत, पण असे झोपलेले का दिसतेत रे? ज्ञानदादा सांगणार रे, दादा सांग ना. ज्ञानोबाईने बघितलं, अंतर्ज्ञानाने बघितलं, सांगितलं मुक्ते अगं तिथं पाणी प्यायचं नसतं, पाणी प्यायला तिथं जाणार नाही. तुला तहान लागली, तुला भूक लागली, थांब. मुक्तीला सांगितलं अगं तिथं सगळे ते मरून पडलेले आहेत, सगळे मेलेले आहेत. 6-6 महिने तसेच ते प्रेत सांभाळायला त्यांची घरची माणसं असतात, सगळे मेलेले आहेत ग मुक्ते. तिथं आपल्याला खाता मिळणार नाही, पिता येणार नाही, तिथं पाणी मिळणार नाही. नको आपण दुसरी कोण जाऊ. नाही रे दादा मला थांब, बघू दे नेमकं काय ते, कशामुळं काय येतं. ज्ञानोबाईंनी पटकन सांगितलं अगं मुक्ते इथं 1400 वर्षाची ती चांगदेव आहेत. तिथं काय करतात? तपाला बसतात. 6 महिने समाधीमध्ये बसतात. 6 महिन्यानंतर समाधी त्यांची उत्थान होते. परत आल्याच्या नंतर जेवढे जेवढे माणसं मरतात ना 6 महिन्यामध्ये, तर ते तिथं आणून टाकले जातात. आणि ते समाधीतून बाहेर आले आणि त्यांनी असं बघितलं, त्यांची कृपया म्हणजे त्यांची दृष्टी त्या प्रेतावरती गेली की 6-6 महिन्याचं प्रेत ते उठून बसायचं. मी कृपेचं चिंतन करतोय. काय म्हटले ज्ञानोबर आहे? हो, त्यांनी कृपा केली चांगदेवाने. 1400 वर्षाचे तपती तीरवासी ते चांगदेव त्यांनी बाहेर येऊन बघितलं की 6 महिन्यातली माणसं मेलेले उठून आपापले घरी जायचे. म्हणून माझ्या मुक्ताने सांगितलं अरे दादा 6 महिन्याची काय गरज आहे रे? मला तहान लागली, मला भूक लागली, आपण जाऊन तिथं जाऊ, चल. तिन्ही भावाला जवळ घेतलं. चालता चालता बघितलं ते एक कुत्र्याचं पडलेलं हाडूक होतं. ते हाडूक उचललं आणि तिथूनच माझ्या मुक्ताईने असं फिरवीत फिरवीत निघाली. जशी जशी प्रेतावरती ती अशी हवा जाईल ना, 6 महिन्यातले मेलेले प्रेत माझ्या मुक्ताईने असं हाडूक फिरवलं तर ती 6 महिन्यातली सगळी माणसं काय झाली महाराज उठून जिकडं तिकडे गेली. चांगदेव महाराज उठून बघतो तुम्हाला 6 महिन्यात कुणीच मेलं नाही. का शिष्याला विचारलं अरे 6 महिन्यात एक माणूस मेला नाही, कुणीच आज आपल्या दरवाजामध्ये नाहीये, काय झालं? सांगितलं महाराज 3 बालकं होते आणि एक छोटस बाळ मुक्ताई होती, तिचं नाव मुक्ताई होतं. तिने असं कुत्र्याचं हाडूक फिरवलं, सगळे उठून जिकडे तिकडे गेले. आणि मग वाटलं की कोण असणार आहे ही 5 वर्षाची 3 वर्षाची मुक्ताई, तिचं नाव मुक्ताई कोण असली पाहिजे, गेलं पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे. आपले सगळे असणारे 16,000 18,000 काय जे तुम्हाला वेगळे वेगळे सगळ्यांनी सांगितलंय. सगळे शिष्य गोळा केले, वाघावरती बसले, सापाचा चाबूक केला आणि चांगदेव महाराज निघाले कुठं? आळंदीकडे या मुक्ताईचं दर्शन घेण्यासाठी, भेटण्यासाठी. ऐका ना, सकाळचा प्रहर होता. सकाळी उठल्या उठल्या आपण काय करतो? पंढरपूर सोलापूर, पंढरपूर सोलापूर, कळम ढोकी, कळम ढोकी, कळम केस, कळम केस. आलं तुमच्या लक्षात? तिन्ही भावंड बसली होती. मुक्ताई पटकन आली बसली. दादा आज लय छान ऊन पडलंय, किती बरोबर किती छान वाटतंय. पटकन मुक्ताईचं लक्ष गेलं, बघितलं ए दादा बघ ना, बघ ना कसं कशी ऋषी आलेत, आकाश मागून चलतेत, बघ वाघ दिसतोय, वाघावर कोणतरी दाढीवाला बाबा बसलाय, त्याच्या हातात चाबूक आहे. आणि बघ म्हटल्यानंतर सांगितलं अगं मुक्ते तुझाच पराक्रम आहे हा, तू तिथं नाही कसले उठून लावले म्हणून तो इकडे आलाय. सांगितलं दादा बघ ना, अरे तू वाघावरती बसून आलाय, त्याच्या हातामध्ये चाबूक आहे.
ज्ञानोबाने सांगितलं मुक्ती तुझी काय इच्छा आहे? सांगितलं दादा आपण बी तिकडे जाऊ. आता नीट ऐका, मला इथं सांगायचंय, इथं लक्ष द्या. माझं चिंतन असं चाललेलं आहे, ज्या भिंतीवरती ती भिंत सजीव नव्हती, ती भिंत कशी होती? निर्जीव होती. त्या निर्जीव भिंतीवरती माझे ज्ञानोबाराय माझी छोटी मुक्ताई बसली होती. त्या भिंतीवरती ज्ञानोबारांनी कृपा केली आणि त्या भिंतीला सांगितलं, ए बाई चल. आणि मग भिंतीला चल म्हटल्यानंतर सांगितलं. ज्ञानोबारांनी काय केलं महाराज? थाप टाका म्हणजे सांगतो. मग महाराज म्हणतात, चालविली जड भिंती, चालविली जड भिंती, समाय बाप दरुषणी हरिनाम सर्व होते सुख रूप ज्ञानोबा माझा. महाराज म्हणतात काय केलं? चालविली चेतन नाही. मला इथं चिंतन करायचं होतं. याचा अर्थ ज्ञानोबाराय महाराज सजीवावरती कृपा करतात, संतावरती कृपा करतात, पशुवरती कृपा करतात. नीट ऐका, निर्जीवावरती त्या भिंतीवरती कृपा करतात. एवढंच नाही रे, ज्ञानोबारायचं जर आपण चिंतन केलं तर ज्ञानोबारांनी खूप असणाऱ्या महाराज पशु पक्ष्यावरती देखील काय केली? कृपा केली. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भदुजांचा हरविला. माझं चिंतन असं चाललेलं आहे, अरे ते 4 पायाचा रेडा, त्याच्यावरती कृपा केली तर महाराज आज त्या रेड्याचे रेडेश्वर मंदिर आहे. काय आहे? रेडेश्वर मंदिर. आपली पोरं महाराज आपल्याला शेतात नेऊन जातात, जरी समाधी बांधली तर वर्षाला सुद्धा पाणी घालत नाहीत रे, वर्षाला सुद्धा पाणी घालत नाहीत. त्या रेड्याचं मंदिर आहे. रेड्याचं सांगू तुम्हाला, ज्ञानोबारांची कृपा. तुम्ही ऐकणारी माणसं आहेत रे, पण तुम्हाला सांगतो, तुम्ही कुणाला सांगू नका. ज्ञानोबारांच्या दगडाच्या भिंतीला पाठ देऊन बसले. पाठ ऐकताय ना तुम्ही? ऐकताय ना? दगडाच्या भिंतीला पाठ देऊन बसले, किंवा त्या खांबाला म्हणा तुम्ही. काय म्हटलं मी? ज्या खांबाला ज्ञानोबाराय पाठ देऊन बसले. पाठ पाठ. नीट ऐका, संतांची जरी ज्या खांबाकड पाठ झाली तरी त्या खांबाचं मंदिर आहे, म्हणून त्या खांबावरती सुद्धा ज्ञानोबाराय कृपा करतात. रे कृपा खांबाचं मंदिर आहे, माणसाचं मंदिर नाही, माणसाचं मंदिर नाही. म्हणजे संत महात्मे ज्या खांबाला पाठ करून बसतात, त्यांनी पाठ जरी फिरवली, आपण काय म्हणतो, त्यांनी त्याच्यावरती पाठ फिरवली, तो त्याच्याकडे बघत नाही. संत ज्याच्याकडे पाठ फिरवतात त्याचं सुद्धा खांबाचं मंदिर होतं. असे संत कृपा करतात. महाराज माझी संत माय कशी आहे? कृपाळू आहे, कृपाळू. जाऊ द्या, माझी वेळ संपत आली. माझा विषय असा चाललेला आहे. महाराज म्हणतात संत कृपावंत आहेत. बरं का, संत काय आहेत? आणखी उदार आहेत. उदार भक्त, उदार भक्त. किंवा संत महात्मे संतांचं चिंतन करतात की संतांच्या या असणाऱ्या उदारतेच्या संबंधाने संतांची उदारता काय सांगावी महाराज? संत महात्मे म्हणतात भरले अनंत भांडार, संत उदार उदार, भरले अनंत भांडार. इतकं महाराज संतांचं उदारत्व सांगितलेलं आहे. उदारत्वाच्या संबंधाने आपल्याकडे 2-3 व्यक्तीचं नामाचं चिंतन केलं जातं. अरे काय हिंदुस्थान पवित्र आहे, हिंदुस्थानातलं शास्त्र काय पवित्र आहे, हिंदुस्थानातला धर्म काय पवित्र आहे. नीट ऐका रे, स्वप्नामध्ये राज्य दान दिल्याच्या नंतर, ज्यांनी जागृतीमध्ये आल्याच्या नंतर, हरिश्चंद्र तारा राणी आणि डोंब्या घरे वाहे पाणी, या हरिश्चंद्र राजाने स्वप्नात राज्य दान दिलं आणि जागृतीमध्ये आल्याच्या नंतर स्वप्न खरं समजून आपल्या राज्य दान दिलं. असा हिंदुस्थान श्रेष्ठ आणि पवित्र दान देणार आहे. उदारत्वाने या दातेत्वाचं चिंतन करणार आहे. उदारतेच्या बाबतीमध्ये हरिश्चंद्र राजा उदार आहे. नीट ऐका, आपण कर्णाचं चिंतन केलं जातो. तो कर्ण युद्ध करत असताना देखील तो काय करतो? दात पाडून आपलं देतो, म्हणजे दान देतो. कर्णाचं उदारतेचं चिंतन केलं जातं. सज्जनांनो ऐका, आणखी एक महात्मा आहे, त्याचं नाव आहे शिबी राजा शिबी. त्या शिबीनं महाराज आपल्या मांडीतलं मांस
पक्षाच्या वजना इतकं दान दिलतं असा कोण महात्मा आहे? असे अनेक हिंदुस्थानातले राजा आणि महाराजे दातृत्वाच्या संबंधाने संत महात्म्याचं चिंतन करत असताना या जगाच्या पाठीवर कसे आहेत? उदार आहेत. म्हणून महाराज साधू संतांची इथं उदारतेची लक्षण सांगत असताना पहिलं लक्षण सांगितलं तो कृपाळू आहे, दुसरं लक्षण सांगितलं तो कसा आहे? उदार आहे. तिसरं लक्षण सांगत असताना असं चिंतन केले. महाराज म्हणतात आमची संत महात्मे आहेत ना ते दुसऱ्याची नाहीत तर कुणाची आहेत? माझा माझा तो माझा आहे, माझा आहे. कुणाचा आहे? माझा आहे. माझा हे एक पद आहे, एक लक्षण आहे. ज्ञानोबरायला माझा म्हणतात. सांगू तुम्हाला प्रमाण? येत असेल तर तुम्ही म्हणा, पण विषयाचं विषयांतर होऊ नये. माझा विषय असा चाललेला आहे. ज्ञानोबराय काय म्हणतात? माझा म्हणतात. माझा. कुठल्याही संताला कोणी माझं म्हणत नाही. मी प्रमाण सांगतो. शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात तो माझा आहे. कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा साधकाचा माय बाप दरुशनी हरिताक सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा चालविली जडभिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा शिवी लागी जा शरणई का जनार्दन त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा, त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा, त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा. महाराज म्हणतात तो जो असणारा संत महात्मा आहे. शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात तो कसा आहे तर तो माझा आहे. माझा काय म्हटलं मी? माझा. आपण तुझा म्हणतो का माझा म्हणतो? आपण तुझा म्हणतो का माझा म्हणतो? सगळं माझं माझंच. पण काय आपलं असतं का? काही नाही. बरं घेऊन काय काय आलतात? सोन्याची नथ, हातातली 5 ग्रामची अंगठी, काय नाही, काहीच नाही महाराज. आपलं पहिलं बी काही नव्हतं, आता बी काही नाही. जाताना कुणीच काही घेऊन जाणार नाही बरं का. सांगू तुम्हाला जे आहे ते त्याचं आहे आणि त्याला आपलं म्हणावं. दोघांनी आपलं म्हटलंय बरं का. संतांनी देवाला आपलं म्हटलंय बरं का, संतांनी संतांना आपलं म्हटलंय. दोन्ही प्रमाण सांगत असताना एक प्रमाण तुमच्या लक्षात आलं. काय सांगितलं मी? ज्ञानोबा माझा. आणि तो ज्ञानोबा देखील माझा असताना काय लहान नाही. ज्ञानदेव वैष्णव मोठा, तो मोठा आहे पण तो माझा आहे. आणि आणखी एक प्रमाण तुम्हाला पाठ आहे. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा, देव माझा आणि संत माझे. जाऊ द्या, हे सगळंच तुमचं आहे. संत माझे आहेत, ज्ञानोबा माझे आहेत. ते कसे आहेत? उदार आहेत, कृपाळू आहेत. म्हणून काय करतात? शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात तया नमस्कार.